सर्वांना नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये ज्युनियर ड्राफ्ट्समन याच्या जे प्रॅक्टिकल होणार आहे त्याच्या सिलेबसबद्दल डिस्कशन करणार आहे आणि त्याच्यातला जो चॅप्टर 1 आहे म्हणजे जो जनरल पार्ट त्यांनी दिलेला आहे त्याला आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. याचे 3 व्हिडिओज येणार आहे. पहिला हा चॅप्टर 1 जो राहणार आहे हा जनरल कॅटेगरीचे जे जनरल क्वेश्चन्स जे दिले आहे त्यांनी जनरल जो पार्ट दिला आहे त्याच्याबद्दल. दुसरा सेकंड पार्ट जो त्यांनी दिला आहे ऑटोकॅडबद्दल आणि तिसरा पार्ट जो ॲडव्हान्स ऑटोकॅड आणि ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स आणि त्याच्याशी रिलेटेड जो आहे. तर हा जो फर्स्ट पार्ट आहे हा 20 मार्क वेटेज दिला याला आणि याच्यात 7 सब टॉपिक्स आहे. ठीक आहे. त्याच्यातले सब टॉपिक्स आहे शीटचे लेआउट आहे, लाईन्स लेटरिंग वगैरे आहे, विंडोज व्हेंटिलेटर्स आहे, नंतर स्टेअरकेस आहे आणि मॅप्स लिजेंड वगैरे आहे. हे सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. तर हे जे पूर्णतः लेक्चर राहणार आहे हे ड्युअल लँग्वेजमध्ये राहणार आहे, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. पण मी पूर्णतः ट्रान्सलेशन हे मराठीत देणार आहे. ठीक आहे. तर पहिल्या चॅप्टरमध्ये काय काय गोष्टी आपण थोडंसं बघून घेऊ अजून डिटेलमध्ये. तर इथे बघा जनरल आहे 20 मार्काचा आहे, कॅड ड्राफ्टिंग कमांड्स 30 मार्काची आहे, ॲडव्हान्स कार्ड 30, असे टोटल 80 मार्काचा पेपर आहे. ठीक आहे. पहिल्या पार्टमध्ये जे आहे ते ड्रॉइंग शीट्स वगैरेचे सायझेस काय राहील, नंतर लाईन्स लेटरिंग वगैरे, डिफरंट काइंडचे विंडोज व्हेंटिलेटर्स काय आहे, डिफरंट फॉर्म्स ऑफ व्हर्टिकल मुवमेंट काय असते, हॉरिझॉन्टल मुवमेंट, व्हर्टिकल मुवमेंट, हे सगळं बघणार आहे आपण. नंतर स्टेअरकेसचे प्रकार आहे, किती वेगवेगळ्या टाईप्सचे स्टेअरकेस आहे, जॉमेट्रिकल आणि वेगवेगळे स्टेअरकेसचे जेवढेही टाईप्स आहे त्याला थोडंसं डिटेलमध्ये, आणि स्टेअर्सचे पार्टसुद्धा, स्टेअरचा जो पार्ट असतो, स्टेअर्सचे पार्ट जे असतात ते पण आपण इथे बघणार आहे. ठीक आहे. नंतर त्याच्यानंतर आहे स्लोप्स, आणि स्लोप्स काय असते, किती ग्रेडियंट कशाला म्हणते, काय असतं, हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. नंतर लिजेंड्स काय असतात, मॅप्समध्ये लिजेंड कोणते वापरला जातात, आणि वेगळे अजून रिलेटेड मटेरियलचे लिजेंड्स काय असतात, मटेरियलचे आपण डिनोटेशन्स वगैरे कशा प्रकारे करतो हे बघू. ठीक आहे. तर कशी जो चान्सेस जे आहे जे तुमचं स्कोरिंग होणार आहे ह्याच्यामध्ये, ठीक आहे, याचे चान्सेस मी इथे बनवले आहे. हे काही 100% नाही आहे का असंच होईल. ठीक आहे. 100% नाही शुअर आहे की अशाच प्रकारे होईल, बट बहुतांश चान्सेस असतात जेव्हा प्रॅक्टिकल पेपर असते तेव्हा आपण या प्रकारेच त्याला मार्किंग करत असतो. ठीक आहे. तर पहिला पार्ट जो आहे त्याच्यात बघा तर तुम्ही शीट सेटअप, ती तुम्ही शीटला कशा प्रकारे सेटअप करता, मार्जिन किती घेता, ठीक आहे, तुमची साईज काय आहे टेक्स्टची, तुमची लेटरिंग कोणती स्टाईल यूज करता. ठीक आहे. याच्यावरती तर हमखास हे म्हणजे काय किती दिसत आहे, कसं काय दिसून पडणार आयटम आहे. ठीक आहे. नंतर तुम्ही काय लाईनिंग वगैरे थिकनेस, लाईनची थिकनेस काय वापरतात, नंतर तुम्ही सगळ्या कशा प्रकारे डायमेन्शनिंग करता, डायमेन्शनिंग स्टाईल काय वापरता, याच्यावरती करेक्ट लाईन ऑफ वर्क, योग्य रेषकाम. ठीक आहे. नंतर ॲक्युरेसी स्केल काय वापरता, स्केल तुमची ड्रॉइंग 1:1 स्केलवरती बनवत आहे आणि त्याला मग प्लॉट करताय तर त्याची PDF वगैरे जनरेट होत आहे, तर कशा प्रकारे तुम्ही त्याची स्केल वापरताय. स्टँडर्डाइज स्केल्स असतात जसे 1:50 आहे, 1:100 आहे. ठीक आहे. पूर्णतः डायमेन्शनिंग करायची, नेहमी कोणत्याच प्रकारे डायमेन्शनिंग सोडायची नाही आहे. ठीक आहे. नंतर लेबल्स आणि नोटेशन्स, काय प्रकारे लेबल्स असले पाहिजे, कोणत्या नॉर्थ नेहमी दाखवायचा असतो, कुठे स्लोप असेल तर तो दाखवायचा असतो. ठीक आहे. आणि ओव्हरऑल पूर्णतः नीट अँड टायडी काम राहिलं तर ते अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि ह्याच्यावरती जो मार्क तुमचे जो देणारा व्यक्ती आहे त्याला वाटेल का नाही याला खरंच स्वस्त येते आणि याचं नीट अँड टायडी काम आहे. कारण की डिझायनिंग किंवा शीट्स जे आहे ना हे खूप आर्किटेक्चरशी रिलेटेड, नेहमी तुम्ही एक गोष्ट बघाल याच्यात नीट अँड टायडीनेस खूप जास्त रिक्वायर्ड असते. ज्याचं नीट अँड टायडी जेवढं काम राहील तेवढं अट्रॅक्टिव्ह मानलं जाते आणि तेवढं प्रेझेंटेबल असते, आणि जेवढं पूर्णतः सुटसुटीत असते आणि क्लिअर असते, सगळ्या गोष्टी दिसून एका समजून येते, त्याला 100 पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळेल. ठीक आहे. हा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बघा आता इथे एक गोल्डन रूल दाखवला आहे मी. ड्रॉ द बॉर्डर अँड टायटल ब्लॉक फर्स्ट, देन प्लॅन युअर लेआउट ऑन द शीट इन लाईट 2H पेन्सिल. जर तुम्हाला त्यांनी ड्रॉ करायला लावलं, ठीक आहे, त्यांनी शीट दिली आणि त्याच्यावरती ड्रॉ करायला लावलं, ऑटोकॅडमध्ये केलं तर हा गोल्डन रूल लागणार नाही. ठीक आहे. हा जर त्यांनी पेपरमध्ये पेन्सिल आणि स्केच करून ड्राफ्ट करायला दिला तर नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचं का 2H पेन्सिल एक जवळ ठेवायची आणि 2H पेन्सिलने पूर्णतः लाईट मार्किंग पहिले करायची, नंतर तुम्ही त्याच्यावरती डार्क करायचं. ठीक आहे. तर आता फर्स्ट पार्ट बघून घेऊ आपण. ड्रॉइंग शीट सायझेस, काय काय शीटच्या सायझेस असतात, काय काय त्याच्यात प्रकार असतात. ठीक आहे. सर्वात जास्त कॉमन आहे बघा इथे A4 दिलेली आहे. A4 साईज जी आहे ही सर्वात स्टँडर्ड साईज आहे. ठीक आहे. A4 साईज सारखी दुसरी म्हणजे जे सर्वात जास्त यूज साईज आहे ही आहे. आपण नेहमी झेरॉक्स सेंटरवरती जिथे झेरॉक्स करायला जात असतो त्याची साईजची पेपर जी असते ते A4 साईज असते. हे तुम्हाला सायझेस जे आहे हे आहे ना रटूनच ठेवायचे आहे.
आणि ही खूप सोपी आहे, याच्यात काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. एक याच्यातला सर्वात मेन जो रेफरन्स आहे की A4 जो साईज असतो त्यातला जर डबल केलं, ठीक आहे, डबल केलं तर A3 बनते, ठीक आहे. A3 ला डबल केलं तर A2 बनते, A2 ला डबल केलं, A2 ला डबल केलं तर इंटू 2, A2 ला डबल केलं तर बनते, काय झालं, A2 ला डबल केलं तर सॉरी हां A2 ला डबल केलं तर A1 बनते, ठीक आहे. A1 ला पुन्हा डबल केलं आपण, ठीक आहे, 2 टाइम्सनी, तर मग A0 भेटते. असं फायनल सायझेस असतात. तर आता याला कसं लक्षात ठेवायचं, तुम्हाला A4 ची साईज लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. A4 ची साईज रटणेच आहे, ठीक आहे. 210 बाय 297 मी एवढ्या वर्षापासून काम करताय, नेहमी मला लक्षातच झालेली आहे. प्रत्येक मॅक्झिमम ज्यांना काम करत आले त्यांना माहीतच राहते ही साईज. तर ही एक रेफरन्स साईज बनेल, ठीक आहे. आता बघा इथे 210 इंटू 297, ठीक आहे, ही MM मध्ये आहे साईज, लक्षात ठेवा. तर याला मल्टिप्लाय बाय 2, ठीक आहे. आता कोणती साईड 2 करायची आहे बघा, छोटी साईडला 2 करायचं आहे. इथे लक्षात द्या, छोट्या साईडला आपण काय केलं, डबल केलं. 210 बाय 297 होतं, छोट्या साईडला डबल केलं, 210 चे 420 झाले, 420 गुणेला 297, ठीक आहे. नंतर 297 ला आपण पुन्हा इथे डबल केलं, बघा छोट्या साईडला पुन्हा डबल केलं. काय करायचं आहे, छोट्या साईडला पुन्हा डबल करायचं आहे, तेव्हा 297 ला डबल केलं तर 594 मिळेल, ठीक आहे. पुन्हा मग इथे 420 आहे, याला डबल केलं तर 841 प्लस 1 आहे याच्यात, ठीक आहे, 841, ठीक आहे. नंतर 594 ला पुन्हा डबल केलं आणि त्याच्यात प्लस 1 आहे अजून याच्यात. अशा प्रकारे तुम्ही रेफरन्सने लक्षात ठेवू शकता सायझेस. आणि ही कोणतीही साईज विचारू पण शकतात किंवा ते यांना प्रिंट करायला लावेल का तुम्ही A3 शीटवरती प्लॉट करा किंवा या शीटवरती प्लॉट करा म्हणून, कारण की त्यांनी स्पेसिफिक दिलेलं आहे याच्यात. तर हे सगळ्या साईजेस तुम्हाला रटून असणे आवश्यक आहे. स्पेशली A4 ची एक साईज रटून असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही याला डबल करून ते फाइंड करू शकता विदिन त्या टाइमात, ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक बघू. हां, लेआउट ऑफ ड्रॉइंग शीट. ड्रॉइंग शीटचं काय लेआउट असलं पाहिजे. आता नाही आपण ड्रॉइंग शीटच्या इथे बघा ड्रॉइंग शीटच्या साईजेस बघितल्या. आता जे साईज दिली असेल ते तुम्हाला मॅक्झिमम जे असतात ना A3 वरती ड्रॉ करत असतो आपण इथे, ठीक आहे. मॅक्झिमम शीट्स A3 मध्ये असते आणि असं काही जरुरी नाही का A3 मध्येच देईल तुम्हाला, ते कोणतीही साईज देईल त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का बा काय रिझल्ट येईल, काय कसं प्रकारे घ्यायचं आहे, ठीक आहे. तर जेही शीट मिळेल त्याच्यात तुम्हाला एक बाउंड्री बनवायची आहे 10 mm ची, ठीक आहे. पूर्ण साईडनी बाउंड्री बनवली आणि फायलिंग मार्जिन म्हणजे बघा बरं, आता जर त्यांनी फायलिंगला लावायला लावलं तर एका साईडने आपल्याला डबल घ्यायची आहे. जर त्यांनी म्हटलं त्यांना विचारून घ्यायचं हे फायलिंगचं आहे की नाही त्याच्यावरती डिपेंड करेल, ठीक आहे. फायलिंग मार्जिन असेल तर 20 म्हणजे डबल घ्यायची आहे आणि फायलिंग मार्जिन नसेल तर आपण सिंगल 10चीच घेऊ शकतो. 10 इथे MM आहे बरं, सगळ्या साईजेस MM मध्ये दिलेले आहे बघा, सगळ्या साईजेस MM मध्ये आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. बघा सगळं इथे आपण जेवढी डिस्कस करणार आहे सगळं MM मध्ये राहणार आहे. फीट इंचेस हे स्टँडर्डाइज नाही आहे अकॉर्डिंग टू दिस एक्झाम, किंवा आपणही सिलेबसमध्ये बघाल तर फीट इंचेसचा उल्लेख नाही आहे, ठीक आहे. आता बघा ही जी आहे बॉर्डर लाईन आहे, हे तुम्हाला दिसत आहे, ही तर झाली पूर्ण शीटची बाउंड्री, ठीक आहे. ह्या शीटच्या बाउंड्रीच्या अंदर आपण मार्जिन घेतली आणि ही आपल्याला मार्जिन घेतल्यानंतर आतमध्ये काय मिळाली, ड्रॉइंग स्पेस मिळाली. बघा इथे दिसतंय तुम्हाला ड्रॉइंग स्पेस, आणि ही आपली फ्रेम बनली. या स्पेसच्या आतमध्ये आता आपण ड्रॉइंग काढणार आहे, ठीक आहे. आता त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय टायटल ब्लॉक, ठीक आहे. आणि टायटल ब्लॉक हा जो पूर्ण पार्ट आला याला म्हणते टायटल ब्लॉक, तो आपण समोरच्या पार्टमध्ये आता डिटेलमध्ये डिस्कस करू. तर तुम्ही शीट ड्रॉ करताना नेहमी ही शीटची मार्जिन घ्यायला पाहिजे आणि त्याच्या आतमध्ये काम करायला पाहिजे, डायरेक्ट बाउंड्रीवरती काम करायचं नाही, ठीक आहे. काम कसं करायचं असते आता बघा, इथे ड्रॉइंग ऑर्डर दिलेला आहे. फिक्स द शीट विथ सेलो टेप T स्क्वेअर अलॉंग द लेफ्ट एज. बघा लेफ्ट साईडला तुम्ही इथे T स्क्वेअर लावू शकता तुमचा, ठीक आहे. T स्क्वेअर असा असतो, तुम्ही जो वापरला असेल त्यांनी. जर T स्क्वेअर वापरायचा नसेल सवय तर पॅरलल बार वापरू शकता, जेही यूज करायचं आहे. नंतर नेक्स्ट आहे तुम्हाला ड्रॉ ट्रिम्ड एजेस, म्हणजे हे जे एजेस आहे हे ड्रॉ करायचे आपल्याला, ठीक आहे. नंतर ड्रॉ द टायटल ब्लॉक ऑन द बॉटम राईट कॉर्नर, इकडल्या राईट कॉर्नरला टायटल बार ड्रॉ करायचा आहे. नंतर त्याच्यानंतर तुम्हाला स्टार्ट करायचं आहे ड्रॉइंग, ठीक आहे. आता टायटल ब्लॉक आणि शीट फोल्डिंगचे बघून घेऊ काय टाईप असतात. टायटल ब्लॉकमध्ये बघा सर्वात वरती लिहिलं आहे नेम ऑफ इन्स्टिट्यूट, डिपार्टमेंट, ITIचं असेल किंवा कुठूनही जिथेही तुम्ही कॉलेज केला आहे, BTech केला आहे, BE केला आहे
तिथचं तुमचं कॉलेजचं नाव, किंवा आता इथे जेही टायटल ते म्हणेल नेम ऑफ इन्स्टिट्यूट, आता इथे एक्झामचंही नाव राहू शकते, नेम ऑफ एक्झामिनेशन देऊ शकते. ठीक आहे. टायटल ऑफ ड्रॉइंग, काय ड्रॉइंगचं टायटल आहे. स्केल, स्केल खूप आवश्यक आहे, प्रत्येक ड्रॉइंग स्केलमध्ये असतेच. आणि जर स्केल नसेल तर तिथे लिहिल्या जाते NTS. NTS चं फुल फॉर्म होते नॉट टू स्केल. ठीक आहे. नंतर ड्रॉन बाय, किंवा तुमचा जो रोल नंबर असेल तो असेल, जोही अप्रूव्हर असेल, हे याचा जो फॉर्मॅट आहे ते त्यांच्याकडूनच फिक्स होऊन येणार माझ्या मते, कारण की हा जो फॉर्मॅट आहे हा तुम्हाला बनवायला लावेल याचे भरपूर कमी चान्सेस आहे. इथे इथे तुम्हाला दिसेल एक नॉर्थचा सिम्बॉल आहे हा वाला. ठीक आहे. नंतर इकडल्या साईडला बघा शीट फोल्डिंग, शीटची घडी कशी करायची. जर A4 शीट असेल, ठीक आहे, त्याला घडी नाही करायची. जेही शीट असेल त्याला A4 साईज मध्ये कन्वर्ट झाली पाहिजे. आताच मी सांगितलं तुम्हाला इथे जेव्हा साईजेस आपण केले तेव्हा की A4 ही खूप स्टँडर्डाइज साईज आहे, सर्वात जास्त यूज होत असते. त्यामुळे आपल्याला जेही साईजची शीट असेल त्याला A4 मध्ये कन्वर्ट करायची आहे, हा मेन इंटेन्शन असला पाहिजे शीटचा. ठीक आहे. म्हणून भरपूर वेळा तुम्ही बघत असाल जे शीट फोल्डिंग वाले असतात ते आहे ना काय करतात, इथे शीट ठेवत असतात अशी आणि एक मार्क घेत असतात आणि मग त्याच्यानुसार हे फोल्ड्स देत असतात. ठीक आहे. याच्यासाठी जो लिंक शीट फोल्डिंगचा एखादी मी आहे ना लिंक करून देईल व्हिडिओ. ठीक आहे, लिंक टाकून देईल जेणेकरून तुम्ही बघू शकता की प्रॅक्टिकली शीट कशी फोल्ड होत असते. ठीक आहे. इथे साईजेस दिल्या, बॉटम राईट कॉर्नरला असलं पाहिजे. नंतर बॉर्डर कितीची असली पाहिजे, 20 ते 10 mm ची प्रत्येकात बॉर्डर असली पाहिजे अदर म्हणजे फायलिंग करताना. ठीक आहे. नंतर फ्रेम लाईन थिकनेस म्हणजे जे बाहेरची थिकनेस सांगितली ते 0.7 mm आहे. आता ही 0.7 mm आता एक्झॅक्ट बनेल नाही, कारण की तुम्ही जेव्हा ड्रॉ कराल. ठीक आहे. नंतर इथे मॅक्झिमम टायटल ब्लॉकची लेंथ 170 mm. आता ही जे आहे ही टायटल ब्लॉक पूर्णतः डिपेंड करते कसा ते प्रश्न विचारतात त्याच्यावरती. आता आपण नेक्स्ट चॅप्टर डिस्कस करू. चॅप्टर म्हणजे सब चॅप्टर टाइप्स ऑफ लाईन्स. तर टाइप्स ऑफ लाईन्स मुख्यतः भरपूर प्रकारची लाईन्स आपण आहे ना आपल्या ड्रॉइंग्समध्ये यूज करत असतो आणि प्रत्येक लाईन त्याच्या एक स्वतःच्या मिनिंगसोबत येत असते. काय आहे, ड्रॉइंग काढणं म्हणजे ड्रॉइंग एक स्वतः एक लँग्वेज आहे, एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे जे एकामेकापासून आपण ड्रॉइंग रीड करणाऱ्याला माहीत असते आणि ड्रॉ करणारा, जसं लँग्वेज आपण लिहित असतो आणि दुसरा वाचत असतो. ठीक आहे. आणि तिसरी त्याचा पार्ट असते समजणे. तर हे तिन्ही जशा प्रकारे आपली लँग्वेज कनेक्टेड आहे तशीच ड्रॉइंगची सुद्धा लँग्वेज कनेक्टेड आहे. आणि हे ड्रॉइंगच्या लँग्वेजमधली ABCD म्हणता येईल, किंवा हे जे थिकनेस आहे लाईनची आणि जे सिम्बॉल्स आहे हे सगळे दर्शवतात की कशा प्रकारे त्याचा मिनिंग असेल, काय मिनिंग असेल ह्या गोष्टीचा आणि सगळं टोटल काय याचा अर्थ होते बा ही ड्रॉइंग केल्यानंतर. फॉर एक्झाम्पल मी इथे तुम्हाला एक सिम्पल दाखवतो. आता मी इथे एक हा शेप ड्रॉ केला. ठीक आहे. शेप ड्रॉ केल्याबरोबरच तुम्हाला समजून येते का ह्या शेपचं मी विचारलं तर हा काय स्क्वेअर आहे. ठीक आहे, स्क्वेअर आहे किंवा पॉलिगॉनच्या आतमध्ये येतो. ठीक आहे. तर हा स्क्वेअर कसा माहीत झाला, कारण की एवढ्या वर्षापासून तुम्हाला माहिती झालं का बा हा असा शेप जो आहे तो स्क्वेअर असतो. जर असा ड्रॉ केला तर तुम्ही स्क्वेअर म्हटलं असतं का, नाही, याला तुम्ही ट्रायंगल म्हटलं असतं. तर शेप काय हे इनडायरेक्टली काय करताय, लँग्वेज आहे, हे व्हिज्युअल लँग्वेज. कोणती लँग्वेज आहे, हे व्हिज्युअल लँग्वेज आहे. ठीक आहे. त्याच प्रकारे ही जेवढेही लाईन्सचे टाईप आहे, ठीक आहे, लाईन्सचे टाईप आपण व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनसाठी व्हिज्युअल ड्रॉइंगसाठी वापरले जात असते. तर आता बघा, पहिली आहे सर्वात कंटिन्युअस थिक लाईन, जी सर्वात जास्त वापरल्या जात असते कोणत्याही ड्रॉइंगमध्ये. कोणतीही ड्रॉइंग ड्रॉ करताना आपल्याला स्ट्रेट लाईन्स वापरायला लागत असते. स्ट्रेट लाईन्समधून आपल्याला माहीत पडते की ही लाईन इथे वॉल आहे की काय आहे. फॉर एक्झाम्पल असं जसं मला जर कोणता एक बेसिक घराचा प्लान अगर असेल तर मी इथे दाखवतो तुम्हाला. एकदम सिंपल 3 रूमचं खूप जुन्या टाईपचं घर जसं असते तशा प्रकारे मी एक ड्रॉ करत आहे. डबल लाईनमध्ये एक रूम आहे ही सिंगल, आणि इथे ड्रॉ केलं. आता मी इथे डोअर दाखवलं. तर आता बघा, ही जी लाईन दाखवली मी, ही दाखवली कंटिन्युअस थिकमध्ये. ठीक आहे. कंटिन्युअस थिकमध्ये का बरं दाखवली, कारण की ही वॉल जी आहे ही इनडायरेक्टली काय आहे, कोणताही प्लान म्हणजे काय असते, सेक्शन असते. घराचं एक एलिव्हेशन जसं बघितलं समोरून, जर घर असं दिसत असेल तुम्हाला, या लेवलनी जेव्हा कापल्यावरती घर खालती बघितल्यावर कसं दिसेल ते असते प्लान. ठीक आहे. कंटिन्युअस लाईन, कंटिन्युअस थिन म्हणजे कशासाठी, मॅक्झिममली प्लान आणि सेक्शन लाईन्ससाठी दाखवलं आहे. कोणतीही डार्क विजिबिलिटीसाठी, ठीक आहे, विजिबल एजेस. नंतर आहे कंटिन्युअस थिन लाईन. कंटिन्युअस थिन लाईन यूज होत असते हॅचिंगसाठी, नंतर डायमेन्शनिंगसाठी, एक्सटेन्शनसाठी आणि एलिव्हेशनसाठी. कोणतीही ॲटम एलिव्हेशनमध्ये जर दिसत असेल तर त्याला कंटिन्युअस थिन करत असतो आपण. ठीक आहे. नंतर आहे फ्री हँड ड्रॉइंग. फ्री हँड असते जेव्हा आपण कोणताही शेप ड्रॉ केला आणि त्याला एज दाखवायचा राहिला किंवा काय दाखवायचं राहिलं तेव्हा आपण फ्री हँडमध्ये दाखवत असतो. झिगझॅग लाईन, कंटिन्युटी. ठीक आहे.
जर मी कोणतीही झिगझॅग लाईन असं दाखवली आणि ही वॉल दाखवली आहे, याचा अर्थ ही वॉल कंटिन्यू होत आहे. ठीक आहे, ही वॉलचं रिप्रेझेंटेशन आहे. नंतर जसं कॉलम वगैरे घराचं सेक्शन वगैरे असतो किंवा तिथे कॉलम दाखवायचे असतात, तेव्हा भरपूर वेळा असं दाखवल्या जात असते, इथे कंटिन्युटी लाईन दाखवल्या जात असते. ठीक आहे, कंटिन्युअस थिन लाईन विथ झिगझॅग. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. डॅश थिक लाईन, डॅश थिन लाईन, डॅश लाईन सगळ्या आपण हिडन लाईन्स म्हणून वापरल्या जाते, हिडन लाईनसाठी असते. ठीक आहे, नंतर चेन थिन ही असते सेंटर लाईन, ही एक डॉट आणि एक सर्कल. मी थोडंसं इथं कॅम्प क्लिअर करून घेतो. जसे असते ही स्ट्रेट असते, डॉट असते, स्ट्रेट असते, डॉट असते, स्ट्रेट असते, डॉट असते. हे नेहमी सेंटरसाठी असते, सेंटर लाईन डिफाईन करत असते. लक्षात ठेवायचं आहे, सेंटर लाईनसाठी असते. ठीक आहे, नंतर आहे बघा चेन थिन. चेन थिनमध्ये बघा कटिंग प्लेन्स जेव्हा कट होत असते तेव्हा दाखवत असते. चेन थिक ही आणि ही सेम आहे बघा, सरफेस विथ स्पेशल रिक्वायरमेंट. ठीक आहे, आणि लाईन्स ऑफ ॲडजस्टंट पार्ट एक्स्ट्रीम पोझिशन चेन थिन डबल. ठीक आहे, डबल जेव्हा असते तेव्हा काय असते, ॲडजस्टंट पार्ट दाखवायचं असते किंवा एक्स्ट्रीम काही पोझिशन दाखवायची असते तेव्हा होत असते. बघा इथे अप्लिकेशन दाखवलं आहे आणि इथे डिस्क्रिप्शन आहे, त्याच्यानुसार याचं इलिस्ट्रेशन आहे. सर्वात जास्त वापरण्यात येणारी आहे बघा ए नंबर, बी नंबर. ठीक आहे, नंतर डी नंबर, नंतर ई आणि एफ. ई पेक्षाही जास्त एफ वापरला जात असते, थिन डॅश आणि जी नंबर सेंटर लाईन दाखवायसाठी. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे बघा लेटरिंग. लेटरिंगचे काय आहे, सिंगल स्ट्रोक लेटरिंग. बघा हा पूर्णतः आहे ना प्रॅक्टिसचा भाग आहे तुमचा. तुम्ही किती आतापर्यंत लेटर्स, तुमची हँडरायटिंग किती चांगली आहे, कशा प्रकारे आहे त्याच्यावरती डिपेंडंट आहे. ठीक आहे, लेटरिंगचा बेसिक रूल काय आहे बघा, 2 स्ट्रेट लाईन मी ड्रॉ करताय. नेहमी 2 स्ट्रेट लाईन हा 2H मध्ये असल्या पाहिजे. 2H असली पाहिजे किंवा खूप जास्त थिन असेल किंवा लाईट असेल. ठीक आहे, एकदम लाईट असेल. आणि ह्या थिन ज्या लाईन्स असतात याच्या मधात आपल्याला आहे ना ड्रॉ करायचं असते, याच्या मधात आपल्याला टेक्स्ट लिहायचं असते. ठीक आहे, बघा आता याच्या मधात मी टेक्स्ट लिहिते, कलर चेंज करतो. ठीक आहे, ए बी सी डी ई एफ. बघा आता जर मी हीच लाईन बिना रेफरन्सनी असती तर बघा इथे कसं लिहिलं असतं, डायरेक्ट समजलं असतं तुम्हाला. ए बी सी डी ई एफ. बघा याची जे थिकनेस आहे बघा, मी याला थिकनेस कमी करतो आणि याला हे दाखवतो. बघा स्ट्रेट नाही येणार ही लाईन, बघा स्ट्रेट नाही. आणि याच्यात जेव्हा रेफरन्स लाईन ड्रॉ केली त्याच्यात तुम्हाला एकदी स्ट्रेट येईल. ठीक आहे, म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं आहे, नेहमी रेफरन्स लाईन ड्रॉ करायची आहे, नंतर तुम्ही त्याच्या अंदर टेक्स्ट लिहायचं आहे. ठीक आहे, लेटरिंग हे प्रॅक्टिसवरती डिपेंड करते. ठीक आहे, तुम्ही एक बेसिक ABCDची प्रॅक्टिस करून बघा. एक लहानपणी 4 लाईनचं पुस्तक असायचं, असं 4 लाईन्स असायचे, मधात 2 रेफरन्स लाईन असायच्या आणि अशी लाईन्स. ठीक आहे, आणि त्याच्या मधात आपण मग टेक्स्ट लिहायचं. त्याच्यात काय होत असते, छोटे आणि मोठे दोन्ही अक्षर त्याला बरोबर शेपमध्ये घेत असतो. ठीक आहे, अशा प्रकारे ते लेटर्स घेता जाते. ठीक आहे, क्लिअर आहे. नेक्स्ट आता बघा लेटरिंग नंतर आहे डायमेन्शनिंग. हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. लेटरिंगचा पार्ट पूर्णतः तुमचा कसा आहे, पर्सनल प्रॅक्टिसवरती डिपेंडंट आहे. डायमेन्शनिंग ह्याच्यात काय थोडीशी ट्रिक आहे. डायमेन्शनिंगमध्ये नेहमी आता बघा याच्यात आहे ना तुम्हाला दिसत आहे ॲरोज दिसत आहे बघा, अशा प्रकारे डायमेन्शनिंग करायची काय आवश्यकता असते. डायमेन्शनिंग कोणत्याही 2 एजेसवरती पॉईंट मार्क केल्यानंतर आपल्याला माहीत पडते का याचं साईज काय आहे. बघा आता मी इथे जर याला हाईड करून देतो, 1 मिनटं, याला हाईड केला आहे, याला हाईड केला आहे, याला हाईड केला आहे. ठीक आहे, आता मी म्हटलं ओपनिंगची साईज काय, तर नाही सांगू शकणार. ठीक आहे, वॉलची साईज काय, नाही सांगू शकणार. का बरं, कारण की याच्यात डायरेक्ट बघून आपण व्हिज्युअली नाही सांगू शकत का काय साईज असेल. ड्रॉइंगमध्ये तर स्पेशली नाही सांगू शकत. म्हणून ड्रॉइंगमध्ये नेहमी मार्क करायच लागत असते आणि मार्क करून जे माहिती देत असते ड्रॉइंगबद्दल ते डायमेन्शनिंग थ्रू असते. जसं लाईन्स काय माहीत करतं की ही वॉल आहे, ही काय आहे, कोणता पार्ट आहे, सेंटर आहे, काय आहे. तशाच प्रकारे डायमेन्शनिंग काय सांगत असते की हे कोणतं डायमेन्शन आहे, ही काय साईज आहे याची. ठीक आहे, डायमेन्शनिंगचं नेहमी रेफरन्स पॉईंट असतात. हे बघा, हे तुम्हाला दिसतं, हे 2 रेफरन्स लाईन आहे आणि हे त्याचे ॲरोज आहे एजवरती. आता बघा याला जो प्रकारे केला आहे हा ॲरो आहे. ठीक आहे, क्लोज्ड फील्ड ॲरो असे म्हणते. ठीक आहे, क्लोज फील्ड ॲरो आहे. याच्या जागेवर दुसरं ऑप्शन काय होत असते, अजून अशा प्रकारे लाईन केल्या जात असते आणि असं केलं जाते. याला म्हणते आर्किटेक्चर टिक.
याला म्हणते आर्किटेक्चर टिक. या सगळ्या गोष्टी आपण ऑटोकॅडमध्ये पण चेक करणार आहे, कारण की ऑटोकॅडमध्ये डायमेन्शनिंग खूप माझ्या मते इम्पॉर्टंट पार्ट बनणार आहे. डायमेन्शनचा डी एंटर असते शॉर्टकट, आणि त्याच्यात काय भरपूर सारं, कारण की टॅब ओपन होत असतो आणि त्याच्यानंतर भरपूर सारे ऑप्शन्स ओपन होत असतात. ठीक आहे, बघा डायमेन्शनिंग लाईनला म्हणते परिमाण रेषा. ठीक आहे, एक्सटेन्शन म्हणजे एक्सटेन्शन हे प्रोजेक्शन लाईन्स आहे, दिसत आहे तुम्हाला, हे आहे प्रोजेक्शन लाईन्स. ठीक आहे, ॲरो हेड हे आहे ॲरो हेड. डायमेन्शन व्हॅल्यू ही आहे डायमेन्शन व्हॅल्यू. ठीक आहे, आणि लीडर रेषा. लीडर रेषा म्हणजे काय आहे, जेव्हा आपण अँगल किंवा आहे ना जसं आता मला इथे अँगल मेन्शन करायचं राहिला तर अँगल अशा प्रकारे सांगितले जात असते, सॉरी हा 90 डिग्री आहे अशा असते, तर ही लीडर रेषा असते. लीडर रेषाचं अजून आहे दिसते तुम्हाला, हे ओपनिंग लिहिलं आहे, ही याला आपण लीडर रेषा म्हणतो. ठीक आहे, याचं शॉर्टकट LE एंटर होत असते ऑटोकॅडमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट डायमेन्शन सिस्टम. काय सिस्टम वापरल्या जाते, अलाइन डायमेन्शन. ठीक आहे, युनिडायरेक्शनल. बघा अलाइन डायमेन्शनमध्ये कसं असते, ज्या डायरेक्शननी डायमेन्शनिंग असते त्याच डायरेक्शननी टेक्स्ट असते. युनिडायरेक्शनलमध्ये बघा वर्टिकल आहे सगळं टेक्स्ट. ठीक आहे, चेन म्हणजे काय, चेन डायमेन्शनिंग याला असते DIMCONT, डायमेन्शन कंटिन्युअस, हे शॉर्टकट आहे ऑटोकॅडमध्ये याचं. ठीक आहे, नंतर पॅरलल डायमेन्शनिंग बघा एकानंतर एक, हे आहे ना नेहमी तुम्ही बघाल स्ट्रक्चर ड्रॉइंगमध्ये असते, स्पेशली स्ट्रक्चर ड्रॉइंगमध्ये कुठे, जेव्हा फाउंडेशन किंवा सेंटर लाईन बनवत असतो आपण. ठीक आहे, किंवा आपण याला काय म्हणतो डिमार्केशन ड्रॉइंग वगैरे बनवत असतो. ठीक आहे, नंतर कंबाईंड असते एकत्रित. ठीक आहे, रनिंग कोऑर्डिनेट म्हणजे किती किती पॉईंट्स नंतर ते वाढत चाललं आहे. बघा हा आणि हा पार्ट ऑलमोस्ट सेम असतं. नेक्स्ट आहे विंडोज. बघा आतापर्यंत जो आहे ही सगळं काय पार्ट झाला आपला ड्राफ्टिंगचा पार्ट झाला. आता आहे आपला थोडासा टेक्निकल पार्ट, जो स्पेशली डिझाईन किंवा आर्किटेक्चरशी रिलेटेड आहे किंवा बिल्डिंगशी रिलेटेड आहे. ठीक आहे, आता बघा याच्यात काय आहे, टाईप्स ऑफ विंडोजचे काय काय प्रकार आहे. ठीक आहे, फिक्स विंडो, ग्लेज विंडो. फिक्स विंडोमध्ये काहीच ओपन असते होत, काहीच त्याच्यामध्ये काही दिसत नसते. त्याच्यात मॅथचा मेन यूज असते सनलाईट, याचा मेन काय यूज असते सनलाईटसाठी. ठीक आहे, नंतर नेक्स्ट असते केसमेंट विंडो. ठीक आहे, केसमेंट विंडो ही ओपन होत असते, हे दिसतंय तुम्हाला, ही ओपन होत असते. याला प्लॅनमध्ये जेव्हा आपण बघू तर अशी दिसेल ही विंडो, एकतर अशा प्रकारे ओपन होईल. जसा डोअर ओपन होत असते तशीच जुन्या टाईपमध्ये. आता तर स्लायडिंग विंडोज असतात, आता सर्वात जास्त काय स्लायडिंग विंडो यूज होते. स्लायडिंगमध्ये ॲल्युमिनियम आणि CPVC अशी काहीतरी यूज होत असते. ठीक आहे, नंतर पायवेटेड विंडो असते. ठीक आहे, नंतर लोवर्ड म्हणजे बघा लुवर्स वगैरे लागून राहतात आणि जे खालती असं 1 बाय 1 फोल्ड केल्यानंतर ते बंद होत जाते. ठीक आहे, सॅश विंडो म्हणजे काय, स्लायडिंगच असते पण काय इथे हॉरिझॉन्टल आहे, इथे व्हर्टिकल स्लायडिंग आहे. ठीक आहे, बे विंडो बघा घराची समजा जशी ही वॉल आहे, ही पण वॉल आहे. ठीक आहे, बे विंडो अशी बाहेर आली राहते. ठीक आहे, इथे विंडो असते ती एक्झॅक्ट, आणि इथची जी जागा असते ना ही वापरली जात असते. कोणी इथे बसू शकते. ठीक आहे, बसू शकते, रिलॅक्स होऊ शकते, असं वगैरे बुक्स वगैरे वाचू शकते, अशा प्रकारे वापरल्या जात असते ही बे विंडोचं मेन आहे बाहेर गेली. ठीक आहे, डॉर्मर विंडो ही आहे ना, जसं स्लोपिंग असते, कोणाचं स्लोपिंग रूफ असते ना तिथे वापरल्या जाते. ठीक आहे, स्लोपिंग रूफमध्ये जेव्हा विंडो दाखवल्या जाते ती विंडो असते डॉर्मर विंडो. ठीक आहे, नंतर सेलेस्टरी विंडो म्हणजे काय असते, जे बेसमेंट वगैरे बघितलं असेल तुम्ही, बेसमेंटमध्ये जेव्हा वरती विंडो लागून राहते त्याला लिंटलच्या वरती विंडो जी असते छोटी आणि हॉरिझॉन्टल असते त्याला म्हणते सेलेस्टियल विंडो. आणि हे कॉर्नर म्हणजे एका कॉर्नरला जसा हा प्लान आहे, इकडे वॉल आहे आणि इकडे कॉर्नरला विंडो असते. ठीक आहे, ही विंडो अशी कॉर्नरला असते. कॉर्नर विंडो त्याच्या नावातच दर्शवल्या गेली आहे. ठीक आहे, आता 1 बाय 1 आपण याचे डिटेल्स बघू. आताच मी ऑलरेडी त्याला डिटेलमध्ये सांगितलं आहे, त्याचं अजून डिटेल्स बघा काय काय असू शकते. केसमेंट विंडो बघा, केसमेंट विंडोची डिटेल आहे बघा. या पार्टला म्हणते सील, जो हेडवाला पार्ट असते याला हा असते लिंटेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे नेहमी. बघा पॅनल आहे, इथे पॅनल साईज दिली आहे, हँगिंग स्टाईल दिला आहे. आता ही कोणत्या इकडे डॉटेड आहे, याचा अर्थ हे जिथून इथे असतो ना, इथून हा ओपन होत असते बाहेर, या पॉईंटवरून तो बाहेर ओपन होते, म्हणजे सेंटरमधून क्लोज असेल, दोन्ही एजेसनी ओपन होत असेल. ठीक आहे, मीटिंग पॉईंट दिलेला आहे. ठीक आहे, नंतर याच्यात तुम्ही PPTमध्ये सगळं अजून डिस्कस करून चेक करू शकता. ठीक आहे, नंतर बघा लोवर्स वगैरे लागून राहतात. आणि व्हेंटिलेटर बघा, व्हेंटिलेटरमध्ये असं हे तुम्ही बघितलं असेल नेहमी. मी याचं सेक्शन इथे दिलेलं आहे सेक्शन ऑलरेडी. आणि असं स्लाइड्स असतात, असे काचाचे हलके हलके स्लाइड्स लागलेले असतात.
ठीक आहे, असे स्लाइड्स असतात. आणि काय होत असते याच्यावरती, पाणी जो येत असतो तो याच्यातून पाणी येते आणि पाणी यांना आतमध्ये नाही येत, आणि याला नेहमी 10 वेळा ओपन करायची क्लोज करायची गरज नसते. पाणी आतमध्ये येत नाही आणि हवा आतमध्ये येते. हवाही नेहमी भेटत राहते आणि नेहमी पाणी डायरेक्टली आतमध्ये येऊ नाही शकत, कारण की नेहमी विंडो ओपन राहिली तर पाणी आतमध्ये यायचा प्रॉब्लेम राहते. आणि सनलाईट भेटते. हे मॅक्झिमम वेळा टॉयलेटमध्ये यूज होते. ठीक आहे, बघा एक्झॉस्ट फॅन ओपनिंग वगैरे दिली आहे. फॉर्म्स ऑफ व्हर्टिकल मुवमेंट. ठीक आहे, बघा इथे केसमेंट विंडो आणि हे 2 विंडो आपण डिटेलमध्ये बघितले. बाकी इथे मी विंडोज सगळ्या सांगितल्या तुम्हाला. फॉर्म्स ऑफ व्हर्टिकल मुवमेंट. व्हर्टिकल मुवमेंट म्हणजे काय? व्हर्टिकल मुवमेंट म्हणजे सरळ बघा, व्हर्टिकल म्हणजे काय असते, वरतून खालती, खालतून वरती. हॉरिझॉन्टल म्हणजे असं एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये. आता तुम्ही हॉलमध्ये बसून आहे आणि बेडरूममध्ये गेले तर हे तुमची झाली हॉरिझॉन्टल मुवमेंट. कोणती झाली? हॉरिझॉन्टल मुवमेंट. आणि जर तुम्ही ग्राउंड फ्लोअरवरती आहे आणि वरती छतवरती गेले, टेरेसवरती, तर ही झाली तुमची व्हर्टिकल मुवमेंट. ठीक आहे, व्हर्टिकल मुवमेंट. तर व्हर्टिकल मुवमेंट करायसाठी हॉरिझॉन्टल मुवमेंट डायरेक्ट आपण वॉक करू शकतो, पण जर आपल्याला व्हर्टिकल मुवमेंट करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल, वेगवेगळ्या प्रकारे ती मुवमेंट करायला लागेल. ठीक आहे, तर त्याच्यातला सर्वात पहिलं उदाहरण आहे रॅम्प. रॅम्प हा सर्वात जास्त स्लोप असतो, सर्वात जास्त इझी असतो चढायसाठी, आणि नेहमी व्हेकल्स वगैरे जात असते, व्हीलचेअर वगैरे वापरल्या जात असते याच्यात. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी असते. नंतर स्टेअरकेस. नेहमी आपल्याला माहिती आहे प्रत्येकाच्या घरी स्टेअरकेस आहे, जिना आहे. एक्सेलेटर्स जे स्टेअरकेसचाच प्रकार आहे, पण काय ऑटोमेटेड स्टेअरकेस म्हणता येईल याला. काय ही ऑटोमेटेड स्टेअरकेस आहे. एक्सेलेटर्स नेहमी मॉल वगैरेमध्ये तुम्हाला दिसेल, किंवा मेट्रोमध्ये आणि मेट्रो स्टेशन्सवरती वगैरे लागली राहते. लॅडर सीडी राहत होती जुन्या टायमात, आता तर लॅडर वापरणं कमी झालं आहे, पण नेहमी कोणाची जर ममटी असेल, घराचा टॉप पार्ट असेल, टाकी वगैरेवरती चढायचं असेल तर ते नेहमी लॅडर वापरते. आणि लिफ्ट हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आता बघा याच्यात तुम्हाला दिसतंय कसं दाखवलं जाते. स्टेअरकेस बघा अशा प्रकारे दाखवले जाते, आणि इथे हे कंटिन्युटी लाईन असते. इथे हे कंटिन्युटी लाईन असते, का बा कंटिन्युटी आहे बा म्हणून. अप ॲरो दाखवल्या जात असते वरती जाण्याचा. रॅम्प असते, रॅम्पमध्ये नेहमी रेशो लिहिल्या जाते काय असते. ठीक आहे, लिफ्टचं शाफ्ट असते. ठीक आहे, लॅडर डायरेक्ट डॅश डॅशनी मार्क होत असते जास्त, कारण की लॅडर काय असते, वरून बघताना प्लानमध्ये ना लॅडर अशी दिसत नाही. मॅक्झिमम लॅडर काय असते, एकदम भिंतीला आहे ना, जसे भिंत असेल कोणती, त्या भिंतीला एकदम अशी चिपकूनच असते, त्यामुळे प्लानमध्ये ते काही की जास्त दिसत नाही, एकदम खूप जास्त स्ट्रेट दिसते. ठीक आहे, मग स्टेअरकेस. आता बघी व्हर्टिकल मुवमेंट, आता त्याच्यातला एक मेन आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे, स्टेअरकेस. तर स्टेअरकेसमध्ये बघा, आता स्टेअरकेसमध्ये जे जिना आहे, ठीक आहे, स्टेअरकेस म्हणजे काय, जिना, तर त्याचे काय पार्ट्स आहे ते बघून घेऊ. ठीक आहे, सर्वात मेन आपल्याला स्टडी करायचं असते रायझर आणि ट्रेड. ठीक आहे, रायझर आणि ट्रेड. रायझर म्हणजे काय होत असते, हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला इथे मार्क करत आहे मी, याला म्हणते रायझर. रायझर म्हणजे पायरीचा जो उभा भाग आहे. ठीक आहे, पायरीचा उभा भाग. आणि ट्रेड म्हणजे काय आहे, ट्रेड म्हणजे पायरीचा जो आडवा भाग आहे, पायरीचा आडवा भाग, ज्याच्यावरती पाय देतो तो ट्रेड. ज्याच्यावरती चढताय आपण, जे फ्रंटनी बघितलं तर दिसत आहे, तो झाला रायझर. ठीक आहे, हे दोघं खूप कनेक्टेड असतात आणि खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आहे गोईंग, म्हणजे जाण्याचा पार्ट गोईंग असतो. ठीक आहे, नंतर काय आहे नोजिंग. नोजिंग म्हणजे जो स्टेप आहे, याला आपण डिटेलमध्ये जर बघू. ठीक आहे, तर हा झाला ट्रेड, हा पार्ट झाला रायझर, आणि हा जो बाहेर निघाला असतो याला म्हणते नोजिंग. बघा आपलं जसं नाक बाहेर निघाला राहते ना चेहऱ्याच्या, तशाच प्रकारे हा टर्म आलेला आहे नोजिंग. नोजिंग का बरं दिल्या जात असते, बघा हे जर समजा 10 इंच असेल ट्रेडची साईज, पण नोजिंगमुळे आपल्याला काय ॲक्च्युअल वापरायला जागा मिळेल 11 इंच. ऑलमोस्ट 1 इंचाचा नोजिंग असते नेहमी. ठीक आहे, नंतर बघा फ्लाईट कशाला म्हणते, फ्लाईट म्हणजे जे स्टेप आहे ना, ही पूर्णतः स्टेप, ही जाण्याची स्टेप, याला फ्लाईट म्हणते. लँडिंग बघा 2 स्टेअरकेसच्या मधात असते नेहमी, जिथे आपण वेट करत असतो, लँड करत असतो. इनडायरेक्टली काय होते, लँडिंग अशासाठी असते का रेस्ट केल्या जात असते, आणि मग पुन्हा टर्न केल्या जात असते, किंवा त्याच्यावरती अजून कंटिन्यू केल्या जात असते. वेस्ट हा काय म्हणते, खालचा जो पार्ट असतो स्टेअरकेसचा, त्याला वेस्ट म्हणते. ठीक आहे, नंतर काय हेडरूम. हेडरूम म्हणजे 2 स्टेअरकेस जे असते, आता ही लँडिंग आली, याच्यावरती पण अजून एक लँडिंग असेल, ही जे हेडरूम आहे, हे जे हेड उभं राहिल्यानंतर किती जागा भेटत आहे, 2 स्टेपमध्ये किती जागा आहे, याला म्हणते हेडरूम. ठीक आहे, क्लिअर व्हर्टिकल हाईट अबोव द नोजिंग लाईन. ठीक आहे, नंतर काय आहे विंडर. विंडर म्हणजे काय,
आता समोर सांगेल मी विंडर म्हणजे काय ते. सॉफिट म्हणजे बघा, याला म्हणते सॉफिट. हे दिसतंय तुम्हाला, हे जसं वेस्ट लिहिलं आहे ना, हे आहे सॉफिट. हे लक्षात ठेवाल, हा वाला टर्म विचारू शकते. आणि विंडरचा आता मी सांगणार आहे, दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. स्टेअर डिझाईन रूल्स आणि वर्क एक्झाम्पल. काय रूल्स असते स्टेअरकेसचे? सर्वात मेन रूल काय आहे स्टेअरकेसचा? रायझर आणि ट्रेडचा. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, रायझर आणि ट्रेड खूप इम्पॉर्टंट आहे. कोणतीही स्टेअरकेस कॅल्क्युलेट करायची असेल, बनवायची असेल, तर रायझर ट्रेडची साईजच डिटरमाइन करते त्या स्टेअरकेसला. ठीक आहे. सर्वात मेन बघा, हा फॉर्म्युला दिला आहे 2R+T. ठीक आहे. 2R+T म्हणजे 2 टाइम्स रायझर प्लस ट्रेड इक्वल टू किती असला पाहिजे? ठीक आहे. 2R+T म्हणजे काय? रायझर जर 150चा असेल तर हे 300 झाला, 300 + 300 600. ठीक आहे. बघा इथे काय दिलं आहे, 600 ते 650. हे आयडियल आहे, म्हणजे व्हॅल्यू जर 600 आली तर आयडियल आहे. याच्यापेक्षा जर जास्त आली तर आयडियल नाही, याच्यापेक्षा कमी आली तरी पण आयडियल नाही. ठीक आहे. नंतर काय म्हणते, R × T, रायझर × ट्रेड किती असली पाहिजे? 4000 ते 45000. R+T 400 ते 450 mm दिला आहे, दोघांचं टोटल. हे तीनही चेक आहे, तीनही चेक करायसाठी असते का बा ही स्टेअरकेस खरंच स्टँडर्ड आहे का, खरंच कम्फर्टेबल आहे का. तर याच्यातला बेसिक मेन मुद्दा कसा लक्षात ठेवायचा आहे, नेहमी आहे ना, रायझर जो आहे ना तो 150 खूप स्टँडर्ड आहे, आणि ट्रेड आहे ना 300. ट्रेड 300 असला पाहिजे, रायझरच्या डबल. 2 टाइम्स R = T. हा फॉर्म्युला सर्वात जास्त कम्फर्टेबल आहे. ठीक आहे. का बरं? यांनी तुम्हाला माहीत पडेल, 2 टाइम्स R म्हणजे काय, 150चा. जर रायझर 140चा असेल तर गुणेला 2 केलं तर आपल्याला 280चा ट्रेड भेटून जाईल. ठीक आहे. आता याच्यावरून काय आहे, गिवन हाईट आहे किती, 3 मीटर आहे. फ्लोर टू फ्लोर हाईट रायझर एवढा आहे, हे आहे. नंतर विड्थ ऑफ फ्लाईट म्हणजे स्टेअरकेसची जे विड्थ आहे, ही दिसतंय तुम्हाला, याला विड्थ म्हणतो आपण. ठीक आहे. ही विड्थ किती आहे, 1 मीटर दिलेली आहे. ठीक आहे, स्टँडर्ड आहे. मग नंबर ऑफ रायझर्स काढता येते. ठीक आहे. टोटल किती आहे, रायझर म्हणजे काय झालं, चढण्याचा पार्ट झाला, हा पार्ट झाला. जर टोटल 3000 आहे हाईट फ्लोर टू फ्लोर, आणि प्रत्येक रायझर 150चा आहे, तर टोटल किती होईल, 3000 डिवाइड बाय 150. बरोबर आहे. 3000 डिवाइड बाय 150 केल्यानंतर आपल्याला किती रायझर भेटत आहे, 20. 20 रायझर म्हणजे किती, ट्रेड टोटल लेंथ किती झाली स्टेअरकेसची, 20 × 300. बघा आता समोर करू, हे बघा 20 × 270 जसं घेतलं आहे ते 20 तो 2330, 2430 आली. ठीक आहे. रायझर्स पर फ्लाईट किती रायझर्स राहिले पाहिजे, एका फ्लाईटमध्ये नेहमी मॅक्झिमम 10 रायझर्स. आता 20 आहे ते, त्याला आपण 2 फ्लाईटमध्ये डिवाइड केलं तर 10 रायझर्स भेटत आहे. ट्रेड प्लस पर फ्लाईट म्हणजे काय, जेवढे रायझर्स असते त्याच्यापेक्षा एक ट्रेड कमी असतो नेहमी. ठीक आहे. जेवढेही रायझर असतो, हा लक्षात ठेवायचा आहे, रायझरपेक्षा एक ट्रेड कमी असतो. ठीक आहे. चेक केलं इथे त्यांनी, क्रॉस चेक केलं का बा किती साईज येत आहे, अजून एक वेळा चेक केलं किती भेटत आहे. ठीक आहे. स्टेअर हॉल निडेड म्हणजे किती स्पेस पूर्णतः लागणार आहे, तर 2 मीटर बाय 3430 मीटरची जागा लागणार आहे. ठीक आहे. बघा इथे निवासीसाठी स्टँडर्ड दिले आहे, पब्लिकसाठी स्टँडर्ड दिले आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे, 900 mm मिनिमम असली पाहिजे स्टेअरकेसची विथ रेसिडेन्शियलसाठी, आणि पब्लिक बिल्डिंग असेल तर 1250. ट्रेड साईज बघा आता 250 मिनिमम असली पाहिजे, 300 मॅक्झिमम असली पाहिजे, 300पेक्षा जास्त नसली पाहिजे, 250पेक्षा कमी नसली पाहिजे. रायझर किती, 190 मॅक्झिमम असला पाहिजे, 150 मिनिमम असला पाहिजे. ठीक आहे. स्टँडर्डाइज नेहमी हे दोन व्हॅल्यू सर्वात स्टँडर्ड आहे, हे लक्षात ठेवायचं नेहमी, 150-300. नंतर रायझर्स पर फ्लाईट, एका फ्लाईटमध्ये मॅक्झिमम 12 रायझर्स असले पाहिजे. ठीक आहे. 12 रायझर्स कोणत्याही असो, मग ते पब्लिक असो का पर्सनल बिल्डिंग असो. ठीक आहे. नंतर बलुस्टर कशाला म्हणते, बघा इथे हे दिसतंय तुम्हाला, हा जो सपोर्ट असतो ना हँड रेलिंगचा उभावाला, याला म्हणते बलुस्टर. आणि जो पहिला असतो, पहिला सपोर्ट जो असतो त्याला म्हणते नॅव्हल पोस्ट. ठीक आहे. आणि याला म्हणते हँडरेल. ओके. आता बघा स्टेअरकेसचे टाईप, ही आहे स्ट्रेट स्टेअरकेस, पूर्णतः स्ट्रेट आहे. बघा याच्यात पूर्णतः प्लॅनमध्ये दिसतंय तुम्हाला कंटिन्यू चालली आहे. तर याच्यात मॅक्झिमम किती असले पाहिजे, इथे बघा आतानीच आपण स्टँडर्ड चेक केलं, 12पेक्षा जास्त असेल, 12 जिथे खतम होईल तिथेच एक्झॅक्ट त्या पॉईंटला काय येईल, लँडिंग येईल, त्या पॉईंटला काय येईल, लँडिंग येईल. ठीक आहे. स्ट्रेट फ्लाईट म्हणजे स्ट्रेट आली. डॉग लेग म्हणजे जे सर्वात जास्त तुम्हाला रेसिडेन्समध्ये दिसत असेल. ठीक आहे. डॉग लेग म्हणजे डॉगचा, कुत्र्याचा पायासारखा तो वाकलेला असतो, अशा प्रकारेच त्याचा टर्मिनॉलॉजी आहे, पण ते स्टँडर्ड आहेत. नेहमी सर्वात जास्त तुम्हाला डॉग लेग अशीच दिसेल, जे दिसतंय तुम्हाला इथे वरती गेलं आणि इथून वरती गेलं. ठीक आहे. ही लँडिंग असते मधात. ही सेक्शन बघा, याचा सेक्शन असा दिसतं ना, इथे अजून हा सेक्शन असाही कंटिन्यू होईल. कुठे गेला,
याच्यावरती असं कंटिन्यू होत असेल हा स्ट्रक्चर, ठीक आहे, जोपर्यंत तो फ्लोअरला पोहोचणार नाही, ठीक आहे. नंतर ओपन वेल बघा, डॉगलेगमध्ये काय आहे, मधात काही स्पेस नाही आहे. ओपन वेलमध्ये काय राहील, मधात जागा राहील. भरपूर वेळा इथे लँडिंगमध्ये पण 2 स्टेप्स पण दिल्या असते ओपन वेलमध्ये, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, ओपन वेल आणि डॉगलेग ऑलमोस्ट सेम असते. डॉगलेगला हाफ टर्नसुद्धा म्हणते, ठीक आहे, हाफ टर्न स्टेअरकेस म्हटलं जाते, ठीक आहे. नंतर बघा जॉमेट्रिकल स्टेअर, याच्यामध्ये काय असते, जो स्टेअरकेस असते तो बघा कर्वमध्ये यायला बघा. आता ही कर्वमध्ये आले, एज जो आहे हा नेहमी खूप वेळा तुम्ही एलिव्हेशनमध्ये वगैरे असं दाखवते. आता बघा वाइंडर्स, आता मी तुम्हाला बघितलं एक टर्म सांगितलं समजून सांगणार म्हटलं, बघा इथे आपण डिस्कस केला होता बघा वाइंडर, ठीक आहे. वाइंडर कधी असते, वाइंडर जो असतो ना तो आहे ना कर्व स्टेअरकेसमध्ये असतो. कर्व स्टेअरकेसमध्ये जेव्हा वाइंडर काय असते बघा, इथे तुम्हाला दिसतं एक पार्ट छोटा आहे एक पार्ट मोठा आहे, याला म्हणते वाइंडर. जे स्टेप जे आहे ना ज्याचा एक पार्ट छोटा असतो एक पार्ट मोठा असतो त्याला म्हणते वाइंडर. नेहमी लक्षात ठेवायचं, वाइंडर नेहमी कुठे असते, सर्क्युलर किंवा कर्व स्टेअरकेसमध्ये असते किंवा जॉमेट्रिकल स्टेअरकेसमध्ये असते, ठीक आहे. नंतर बायफेर्केटेड स्टेअरकेस, हे बघा पहिल्याच्या महालात वगैरे राहायची, मधातून इथे जायचं मग इथून टर्न घेऊन इकडे जायचं. जुने पिक्चर वगैरे बघाल तर त्याचे जे बंगलो वगैरे दाखवते त्याच्यात तुम्हाला ही टाईपची स्टेअरकेस दिसून जाईल. नेक्स्ट बघा स्पायरल स्टेअरकेस. स्पायरल स्टेअरकेस नेहमी वरती असते, रूफवरती बघितले असेल, जिथे खूप कमी जागा लागत असते. स्पायरल स्टेअरकेसला काय खूप जास्त कमी जागा लागत असते. आता बघा हा जो एक सिंगल स्टेप आहे हा झाला वाइंडर, ठीक आहे. याच्यात डिटेल्स देऊन आहे अजून. नंतर बघा याचा PPT तुम्हाला कोणाला लागेल तर कमेंटमध्ये सांगून द्याल मला, किंवा काय लागेल मला मेसेज करून द्याल, मी तुम्हाला ही PPT PDF पाठवून देईल, ठीक आहे. नंतर बघा 6 स्टेअरकेस टाईप्स, सगळ्यांना आपण आहे ना एका स्वीट डिस्कस करतो. स्ट्रेट फ्लाईट, सरळ आहे डायरेक्ट, काहीच इश्यू नाही आहे, सरळ. नंतर काय डॉगलेग, डॉगलेगमध्ये काय आहे असं टर्न झाली आहे, ठीक आहे, मधात काही स्पेस नाही आहे. ओपन वेलमध्ये काय आली, सेम स्टेअरकेस, फक्त इथे काय आली मधात स्पेस आली. नंतर काय जॉमेट्रिकल, जॉमेट्रिकलमध्ये बघा एक साईड कर्व आहे अशी, एक साईड इथे कर्व आली आहे आणि इथे वाइंडर्स दिलेले आहे, ठीक आहे, आणि हे नॉर्मल आली इकडे. नेक्स्ट काय बायफर्केटेड, म्हणजे राजमहालात राहायची. बायफर्केट म्हणजे 2 पार्टमध्ये डिवाइड झाली आहे, मधातून वरती गेलं आणि मग 2 वरती गेलं, ठीक आहे. नंतर आहे स्पायरल. स्पायरल म्हणजे काय, एका पॉईंट ज्या पॉईंटपासून सुरू करत असतो तिथेच गोल गोल फिरत असतो आपण, ओके. बघा आता स्लोप काय असते, स्लोप बघा, स्लोपचे 3 टाईप्स लिहिल्या जातो. सर्वात मेन लिहिला जातो रेशोमध्ये, ठीक आहे. 1:2 इथे लिहिलं आहे 1:n. 1:n म्हणजे 1:5, 1:10, 1:20 अशा प्रकारे स्लोप दिला जात असतो. आता 1:5, 1:10 म्हणजे काय, जसं इथे जर 1 मीटर जागा लागत असेल चढायला, ठीक आहे, 1 मीटर जर चढायची असेल हाईट तर गुणेला 5, 1 × 5 किती झालं 5. याला स्लोपची जी लेंथ राहील ते किती राहील 5 मीटर 1:5 मध्ये. आणि बघा जर हेच 1 मीटर जागा चढायची आहे आणि जास्त मला लेंथ लागत आहे, याचा अर्थ काय, 10 मीटर जर जागा लागत आहे तर 1:10. बघा रेशो याच्यात काय झाला, रेशो हा जो दिसतोय तुम्हाला स्लोप हा कमी आहे, हा स्लोप काय आहे जास्त आहे, हा स्लोप काय आहे जास्त आहे, हा स्लोप कमी आहे, हा स्लोप अजून कमी आहे, खूपच कमी आहे. 1:5, 1:8, 1:10 हे स्टँडर्ड स्लोप्स आहे, ठीक आहे. पर्सेंटेज, आता बघा हाईट डिवाइड बाय L इंटू 100. 1:20 म्हणजे बघा आता डायरेक्टली 1:5 दिला आहे, म्हणजे किती झालं, 5नी जर आपण 1ला डिवाइड केलं तर आपल्याला किती मिळेल 20, म्हणजे काय झाला स्लोप काय झाला 20% स्लोप, ठीक आहे. आता इथे जसं दिला 1:20, 1ला 20नी डिवाइड केलं तर किती मिळेल 5 मिळाला नाही, काय झालं 5% स्लोप, ठीक आहे, पर्सेंटेजमध्ये आला, ठीक आहे. अँगल म्हणजे हा असते बघा, जे टॅन थीटा दिलेला आहे, टॅन थीटा मायनस काय एवढं कॉम्प्लिकेटेड नाही, सरळ इथे थीटा लक्षात ठेवायचा. 30 डिग्रीचा स्लोप आहे, 45 डिग्रीचा स्लोप आहे, काय स्लोप आहे डिग्रीमध्ये 15 डिग्रीचा स्लोप आहे, ठीक आहे. इथे कन्व्हर्जन्स दिला आहे बेसिक, तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा टाइप्स ऑफ स्लोप्स अँड कंटूर सिग्नेचर. बघा युनिफॉर्म स्लोप राहिला तर एकदम असा स्ट्रेट दाखवेल, ठीक आहे. हा काय खूप जास्त स्लोप आहे, घराच्या समोर वगैरे दिसत असेल तिथे असा स्लोप राहतो, ठीक आहे. हा स्लोप तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दिसत असेल, खूप मोठा रॅम्प राहते, ठीक आहे. हा आणि हा सेम आहे, स्टीप आहे, तीव्र आहे. आता बघा हा स्लोप जो आहे ना याला दाखवण्याचा बघा कंटूर प्लॅन, म्हणजे याला प्लॅनमध्ये जेव्हा दर्शवून असं दिसेल, कारण की हा स्लोप खूप हळूहळू आहे तर याच्यातला डिस्टन्स बघा जास्त वाढलेला आहे, ठीक आहे. नंतर इथे स्लोप अजून खूप जास्त तीव्र आहे, तीव्र म्हणजे काय खूप जवळ आहे,
जवळ आल्यामुळे काय, हा जसा 1:5 आहे, जास्त स्लोप आहे. ठीक आहे, जास्त स्लोप असल्यामुळे हे एकदम लाईन जवळ आल्या. बघा आता कॉन्केव म्हणजे हा असा उतार असा कसा आहे, स्ट्रेट नाही, इथे स्टार्टिंगमध्ये जास्त आहे, नंतर वरती कमी आहे. ठीक आहे, नंतर हा याचा अपोजिट आहे, ह्याचा अपोजिट आहे. ठीक आहे, आता हा कसा आहे, अंड्युलेटिंग आहे, कमी जास्त आहे, त्याला स्लोप्स लाईनमध्ये. ही कंटूर लाईन्स आहे. कंटूर लाईन्सचा प्लान असतो, त्याच्यामध्ये कंटूर लाईन्स दिसत असतात. कंटूर लाईनचा प्लान असा असतो बघा नेहमी. असं तुम्ही कुठे बघितलं असेल, पहाड दाखवायचा राहते ना, जसा हा पहाड आहे तर हा पहाड असा दिसतो, असे तुम्हाला लाईन्स दिसत असेल. ठीक आहे, हा असतो कंटूर प्लान. हा टॉप पॉईंट झाला, हा टॉप झाला, आणि याच्यावरती लिहिलेलं असते प्रत्येकावरती +1 +0.5 +0.3 +0.1 अशा प्रकारे तो स्लोप वाढत आहे. साईटचा स्लोप ॲनालिसिस कसं करायचं, ठीक आहे, कसं ओळखायचं स्लाईटवरती किती स्लोप आहे, काय आहे, कंटूर काय आहे. जशी ही साईट जर असे कंटूर प्लान आला तर कशा प्रकारे आहे, तर बघा त्याचं सर्वात मेन आहे तुम्हाला का स्लोप पहिले बघायचा आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारे कोणत्या कॅटेगरीत घ्यायचा आहे, रेशोमध्ये स्लोप घ्यायचा आहे, पर्सेंटेजमध्ये आहे का अँगलमध्ये. ठीक आहे, बघा आता स्लोप पर्सेंटेज, ठीक आहे, कंटूर लेवल डिवाइड बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स इंटू 100. ठीक आहे, मग अशी आता सांगितलं स्लोपचा किती पर्सेंटेज आहे हे माहीत पडेल. जर स्लोप 0 ते 1% मधात आहे तर काय एकदम फ्लॅट आहे, म्हणजे काय 1:1% म्हणजे किती झाला, 1:100चा स्लोप झाला, म्हणजे खूप ऑलमोस्ट नो स्लोप आहे. 1:5 बघा इथे 5% म्हणजे किती झाला, 1:5चा स्लोप, सॉरी 1:20चा स्लोप. आणि हा चालला बघा, जेंटल आहे, मग मॉडरेट आहे, मग स्टीप आहे, व्हेरी स्टीप आहे, अनस्टेबल आहे, अनसुटेबल आहे. अनसुटेबल म्हणजे जसं पहाड आला, पहाडावरती कोणते पहाड एकदम बिलकुलच चढूच नाही शकत, असे व्हर्टिकल असते, मग तिथे रोप वगैरे लावून लोक चढतात, स्टीप असते खूप जास्त स्लोप. बघा स्लोप ॲनालिसिस कसं का, कलर कोडिंग सोबत. जिथे जवळ लाईन्स आहे याचा अर्थ काय आहे, तो स्लोप खूप जास्त स्टीप आहे, आणि जिथे लाईन्स दूर आहे तिथं काय स्लोप कमी आहे. ते बघा हा जसा हाताने दाखवलं, इथे स्लोप जास्त नाही आहे तर त्यामुळे दूर लाईन्स, इथे स्लोप खूप जास्त आहे म्हणून जवळ लाईन आहे. आपण आता लास्ट पार्ट बघूया, रीडिंग मॅप आणि लिजेंड्स. कोणताही मॅप कशा प्रकारे आपण त्याला रीड करू शकतो. बघा आता जसा हा एक बेसिक प्लॅन दिलेला आहे. ठीक आहे, या प्लॅनवरती बघताना सर्वात मेन आपल्याला जे बघायचं असतं ते लिजेंड्सकडे बघायचं असते. ठीक आहे, नंतर इथे खालती आहे ना टायटल बॉक्स दिलेला असेल, जो स्टार्टिंगमध्ये डिस्कस केला, त्याच्यात बाकीची माहिती दिली राहते. ठीक आहे, इकडल्या राईट साईडनीच नेहमी माहिती असते, जे स्टँडर्डाइज प्लॅन्स असतात त्याच्यात जेही सँक्शन ड्रॉइंग्स असतात, परमिशन ड्रॉइंग्स वापरणारा असतो त्याच्यात, इथे वरती टायटल असते, इथे त्याचं डिटेल असते, आणि इथे ओनरची डिटेल्स असते, आणि इथे आर्किटेक्टची डिटेल असते. सॉरी. तर बघा सर्वात मेन असते आपल्याला टायटल वाचायचं असते, काय आहे टायटल याचं. ठीक आहे, टायटलवरूनच माहीत पडेल का ही प्लॅन कशाचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट असते स्केल, की या ड्रॉइंगची स्केल किती आहे. 1:5ची स्केल आहे, 1:5 तर खूप जास्त झालं, 1:100ची स्केल आहे, 1:50ची स्केल आहे, 1:200ची स्केल आहे. या स्केलवरून माहिती पडते का आपल्याला ही ड्रॉइंग ओरिजिनलमध्ये किती साईजची बनलेली आहे. नॉर्थ पॉईंट खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. नॉर्थ पॉईंट जो असतो तो मार्क केलेलाच असला पाहिजे, कारण की नॉर्थ विना माहीतच नाही पडत की ही डायरेक्शन कोणती आहे, माहीतच नाही राहील. आता जसं नॉर्थ मी इथे मार्क केलं तर मला माहिती आहे की ही ईस्ट आहे, आणि याचं गावठाण जे आहे हे नॉर्थ फेसिंगला रोड चालला आहे. नंतर लिजेंड्स, हे आता जसं सांगितलं लिजेंड्स, आणि डेट आणि सर्वेअर, इथे डेट देऊन राहील, डिटेल दिली राहील, हे सगळ्या गोष्टी इथून माहिती पडेल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण मॅपला रीड करत असतो. नंतर बघा लिजेंड्स काय असतात मॅपमध्ये. बघा आता हे वेगवेगळ्या प्रकारचे लिजेंड्स आहेत. बाउंड्रीज कसे मार्क केल्या जात असते, जर इंटरनॅशनल बाउंड्री राहिली तर स्ट्रेट डॉट अशी असते. ठीक आहे, राज्य असेल तर काय थीन असेल, याच्यापेक्षा आहे थीन आहे. डिस्ट्रिक्ट असेल तर बघा डबल डॉट आहे, तालुका असेल तर पुन्हा सिंगल डॉट पण खूप लाईट, आणि विलेज मोडचा डॉट. ठीक आहे, रोड्स कसे दाखवले जाते, डबल लाईन जर स्ट्रेट असेल तर तो काय असतो, मेटल रोड किंवा डांबरी रस्ता. ठीक आहे, आणि मेटल रोड म्हणजे कच्चा रस्ता, एक स्ट्रेट आहे एक डॉटेड आहे. दोन्ही डॉटेड आहे म्हणजे काय, कार्ट रस्ता किंवा पैदल वाट असते, गाडी वाट किंवा पैदल वाट. ठीक आहे, इथे पैदल वाट पायवाट दिली आहे, सिंगल डॉटमध्ये पायवाट दिली आहे. रेल्वेसाठी हे सगळ्यांना माहीतच असेल, हा रेल्वेचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, इथे बघा इथे दूर आहे, इथे जवळ आहे. जवळ आहे तर म्हणजे काय ब्रॉड गेज, दूर आहे म्हणजे काय नॅरो गेज. ब्रॉड गेज काय असते, 1650 असते माझ्या मते, 1650 mm चा असते, दोन पट्ट्यांमधलं डिस्टन्स.
आणि नॅरो गेजमध्ये 1000 असते माझ्यामध्ये, म्हणजे 1 मीटर असते. ठीक आहे. आणि बघा आता पाण्याशी रिलेटेड नदी अशा प्रकारे दाखवले. नाला जो असतो, नदी नेहमी डबल लाईनमध्ये असते, नाला सिंगल लाईनमध्ये असते. कॅनल असेल तर बघा स्ट्रेट असतो, कारण की कॅनल काय आपण स्ट्रेट बनवत असतो, स्वतः बनवत असतो. विहीर सर्कलसाठी असते. पॉन्ड ट्यूबवेल असेल तर फक्त एक डॉट असते, आणि ब्रिज असेल तर असा रोड आणि त्याच्यावरती 2 लाईन्स. बघा नंतर आता अजून कन्व्हेन्शनल सायन्स बघून घ्या. दुसरी मेसनरी बिल्डिंग, पक्की इमारत असेल तर डार्क असते, झोपडी असेल तर ट्रायंगल असेल, टेम्पल असेल तर त्याच्यावरती झंडा असेल, मस्जिद असेल तर त्याच्यावरती सर्कल असेल, स्कूल असेल तर त्याचं स्क्वेअर लिहून एस लिहिलं राहते, पोस्ट ऑफिस असेल तर पीओ लिहिलं राहते. व्हेजिटेशनशी रिलेटेड एक झाड असेल तर सिंगल असं, खूप सारे झाड असेल, फळबाग असेल तर अशा प्रकारे दाखवत असतो. ठीक आहे. नंतर असतो काय, झुडपी जंगल असते, भरपूर वेळा तर झुडपी जंगल इथे अशा प्रकारे दाखवल्या जाते. कल्टिवेबल लँड म्हणजे काय, त्याच्यात आपण काय पण फर्टाईल असते, त्याच्यातून आपण पीक घेऊ शकतो. बांध असते, बांध केला जात असतो, एम्बार्कमेंट. ठीक आहे. कल्वर्ट काय असते कल्वर्ट काय असते, मला एक वेळ चेक करायला लागेल. कल्वर्ट ओके, कल्वर्ट, एक सेकंड. कल्वर्ट, ठीक आहे. अच्छा, कल्वर्ट म्हणजे काय होत असते, तुम्ही भरपूर वेळा असा रोड आहे, ठीक आहे, असा रोड चालला असतो आणि एक छोटासा असं ब्रिज बनला असतो, एकदम छोटासा ब्रिज असतो, आणि इथे असं बसासाठी पण जागा राहते. त्याच्या अंदरून असा काय पाईप टाकलेला असतो, सर्क्युलरवाला पाईप असतो. ठीक आहे. हा जो पाईप असते असा पॅक असते, आणि इथून याच्यातून पाण्या नाल्याच्या छोटी नाली वगैरे जात असते, आणि हा असा ब्रिज असते. इनडायरेक्टली काय मिनी ब्रिज आहे मिनी ब्रिज आहे. ठीक आहे, त्याला म्हणते कल्वर्ट. ठीक आहे. कंटूर लाईन डॉट डॉट स्ट्रेटमध्ये असते, आणि काय असते, एकदम स्ट्रिक्ट स्ट्रेट नसते. ठीक आहे. स्पॉट म्हणजे स्पॉट लेवल म्हणजे ह्या पॉईंटवरती, एक्झॅक्ट पॉईंटवरती किती हाईट आहे कोणत्याही स्पॉटची ते माहीत करत असते. बेंचमार्क, बघा बेंचमार्क तिथे काय फिक्स्ड आहे ते आहे. ठीक आहे. ट्रायंगुलेशन स्टेशन, त्रिकोणामिती स्थानक, ट्रायंगुलेशन स्टेशन, ट्रायंगुलेशन स्टेशन ट्रायंगुलेशन स्टेशन हा आहे ना, फिक्स पॉईंट असते, जो सर्वे असतात ते आहे ना असा एक पॉईंट फिक्स करत असतात. ठीक आहे. जसं कोणतीही ही लँड आहे आणि इथं सर्वेसाठी आहे ना त्यांनी एक रेफरन्स पॉईंट पकडला, तिथे तो असा मार्क करेल, म्हणजे समोर चालून पण माहीत पडेल. जर आपल्याला कुठे काही पॉईंट, रेफरन्स पॉईंट घ्यायचा राहिला तर आपण साईटवरती जाऊन इथे जाऊ. ठीक आहे. मटेरियल्स बघून घ्या, मटेरियल्स कोणते कोणते यूज केल्या जात असते. ठीक आहे. ब्रिक असेल तर ही डबल लाईन असते. ठीक आहे. डबल लाईन असते अशी जवळजवळ, आणि त्याच्यानंतर स्पेसिंग असते, डबल लाईन स्पेसिंग, डबल लाईन स्पेसिंग, डबल लाईन स्पेसिंग. ठीक आहे. कॉन्क्रीटसाठी ट्रायंगल डॉट, ट्रायंगल डॉट, ट्रायंगल डॉट, ट्रायंगल डॉट असं असते. ठीक आहे. डॉट 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 म्हणजे रेती, ट्रायंगल म्हणजे गिट्टी. ठीक आहे. स्टोनसाठी ही मी एक वेळ करेक्शन करतो इथे, स्टोनसाठी अशी असेल, एक स्ट्रेट लाईन असते आणि एक डॉटेड, एक स्ट्रेट, एक डॉटेड, एक स्ट्रेट, एक डॉटेड, एक स्ट्रेट, एक डॉटेड, एक स्ट्रेट, एक डॉटेड. ठीक आहे. पार्टिशन ब्लॉक, वूडसाठी वूड असं असं राहिलं तर वूड समजून घ्यायचं. ठीक आहे. अर्थसाठी असं असते, नेहमी बघाल तुम्ही असं दिसत असेल तुम्हाला, अर्थ डिफाईन होत असते. ठीक आहे. प्लास्टर म्हणजे प्लेन प्लेन डॉटेड राहिलं तर प्लास्टर होऊन जात असते. ग्लाससाठी आपण असं मार्क करत असतो. ठीक आहे. 1 2 3 लाईन्स अशा दाखवत असतो. ठीक आहे. स्टील सेक्शन, इन्सुलेशनसाठी इन्सुलेशन असं राहते. ओके. ठीक आहे. आता हे मार्क्स, सिम्बॉल्स वगैरे आहे. एक गोष्ट अजून इम्पॉर्टंट आहे, तुम्ही NCBT नाही NSQFची स्किल इंडिया या वेबसाईटवर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. स्किल इंडिया या वेबसाईटवरती तुम्हाला आहे ना आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन, ठीक आहे, आर्किटेक्चर ड्राफ्ट्समनची बुक मिळेल. मी ज्यांनी हे सगळं डेटा जो घेतला आहे हा ते बुकमधून घेतलेला आहे. ठीक आहे. फर्स्ट इयरच्या बुकमधूनच हा सगळा डेटा आहे मॅक्झिमम. ठीक आहे. याच्यात वरती तुम्हाला रेफरन्समध्ये वरती दाखवून देईल, मी तुम्हाला लिहिलेलं आहे बघा. रेफरन्स जे आहे ते मी ट्रेड प्रॅक्टिकल फर्स्ट इयरची घेतलेली आहे. आता आपण लास्टवरती बघूया, काही क्वेश्चन्स घेतले आम्ही. ठीक आहे. इथे आपलं हे सगळा सिलेबस संपला आहे. ठीक आहे. आता आहे ना आपण बघूया इथे एक्झाम हॉलमध्ये काय तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायचं आहे आणि कुठे तुम्ही मार्क्स लूज करू शकता. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, क्वेश्चन पूर्णतः वाचायचा आहे.
पूर्णतः वाचल्याविना त्याच्यावरती आन्सर नाही ठरवायचं. पहिले पूर्णतः समजून घ्यायचा, क्वेश्चन देणारा म्हणायचा काय प्रयत्न करतो. ठीक आहे. स्केल चूज करायची आहे. 1:50 ची स्केल आहे, 1:100 ची स्केल आहे, काय त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे ते. बॉर्डर आणि टायटल ब्लॉक पूर्णतः प्रॉपरली भरायचं आहे त्याच्यात सगळं. नेहमी पहिले लाईट 2H लाईट पूर्णतः ड्राफ्टिंग करायची, नंतर तुम्ही HB आणि डार्क पेन्सिल वापरायची. ठीक आहे. कॅल्क्युलेशन पूर्णतः अगोदरच करून घ्यायचे. डायमेन्शनिंग काय लागणार आहे, काय नाही लागणार आहे. स्केलिंग करत आहे तर स्केलमध्ये ट्रान्सलेट करायला लागत असते, तर ऑलरेडी त्या क्वेश्चन पेपरवरती स्केल करून डायमेन्शनिंग लिहायची, जेणेकरून पेपरवरती चुकणार नाही. प्रत्येक गोष्टीला प्रॉपरली नाव द्यायचं आहे. लेबलिंग प्रॉपर असली पाहिजे. काय काय कुठे कुठे तुम्ही मार्क्स लूज करू शकता बघा. तिथे बघायचं आहे तुम्हाला की टायटल ब्लॉक प्रॉपर आहे की नाही, प्रमाण लिहायचं आहे, नेहमी स्केल लिहायची आहे आणि नॉर्थ दाखवायचा आहे. ठीक आहे. नॉर्थ अगर ड्रॉइंगमध्ये रिक्वायर्ड असेल तर सगळ्या रेषा एकाच थिकनेसच्या असल्या पाहिजे. बरोबर थिकनेस 2H नंतर HB वापरत आहे, B वापरत आहे, ते प्रॉपरली वापरायचे. नंतर काय, हिडन एजेस चेक करायचं आहे. कोणते हिडनमध्ये काही हिडन एजेस आहे, कोणते ते कुठे डॅश लाईन येणार आहे, काय येणार आहे, हे सगळं आता चेक करायचं आहे. सेंटर लाईन बरोबर मार्क करायचे आहे. सर्कल्समध्ये रेफरन्स लाईन्स मार्क करायचा आहे. लीडर मार्क करायचा आहे. डायमेन्शन असेल तर डायमेन्शन प्रॉपरली त्याला रिपीट करायचं आहे. त्याचे एक्सटेन्शन लाईन्स ड्रॉ करायच्या. ठीक आहे. फ्री हँड ड्रॉइंग्स अनइव्हन नाही करायचं आहे. इथे नेहमी आपल्याला वाटतं एवढूच आहे ना, असं मी फ्री हँड करू दे, आणि मग थोडीशी बघा आता जशी इथे चुकी झाली, अशी चुकी होते. ठीक आहे. स्टेअरकेसचे कॅल्क्युलेशन नेहमी पहिलेच आपलं रायझर ट्रेड काय येणार आहे हे कॅल्क्युलेट करून घ्यायचं हाईटनुसार आहे. ठीक आहे. अप अँड डाऊन ॲरो दाखवायचा, ब्रेक लाईन नेहमी दाखवायची. ठीक आहे. नॉर्थ लाईन दाखवायचा, नॉर्थ पॉईंट असते, आतानीच दाखवला मी. शीट स्मगल आणि कन्स्ट्रक्शन लाईन्स डार्कन. काय नेहमी शीट अशी एकदम स्मज नाही झाली पाहिजे. येथे लिहिलं आणि त्याच्यावरती पूर्णतः त्याच्यावरती हे येऊन नाही का, सगळं जेवढंही लिहिलेलं आहे आपण सगळं पूर्णतः जे पेन्सिलची जे डार्कनेस आहे ते सगळीकडे उमटून राहिली, असं नाही करायचं. क्लीन ठेवायची शीट. नेहमी खालती एक रेफरन्स पेपर वापरायचा, रुमाल वापरायचा, हात साफ ठेवायचे, क्लीन ठेवायचे. ठीक आहे. प्रॉपर नीट अँड क्लिनलीनेसवरती भरपूर इम्पॉर्टन्स ठेवायचं. ही रिव्हिजन्स आहे. ठीक आहे. काय काय गोष्टी रिव्हिजन करायचं आहे काय आहे. ठीक आहे. आता आपण जेवढेही घेतलं त्याच्यातलं एक रिव्हिजन बघून घेऊ. सायझेस आहे शीट्सच्या. सर्वात मेन आहे A4 ची साईज. A4 ची साईज काय असते, 297/210. ठीक आहे. याला डबल केली 420/297 केली तर A3 ची साईज. A2 ची साईज याला डबल केली आणि इंटू 420, आणि A0, A1, A0 अशाच प्रकारे आली. ठीक आहे. लाईन्स अँड लेटरिंग तर तुम्हाला ठीक आहे प्रॅक्टिसने येऊन जाईल, तेवढं काही इश्यू नाही त्याच्यात. ठीक आहे. ओपनिंग काय असते, विंडोची काय असते, सील कशाला म्हणते, लिंटल कशाला म्हणते, विंडोच्या सायझेस, व्हेंटिलेटर कुठे असतो, टाईप्स ऑफ विंडोज काय, केसमेंट विंडो, नॉर्मल विंडो. ठीक आहे. स्टेअरकेसचे टाईप्स किती आहे. ठीक आहे. स्ट्रेट स्टेअरकेस असते, नंतर डॉग लेग असते, नंतर जॉमेट्रिकल आहे, नंतर डॉग लेगमध्येच अगर मधात जागा सोडली तर ओपन वेल आहे, नंतर स्पायरल स्टेअरकेस आहे. ठीक आहे. नंतर स्लोप्स काय असते, किती 3 प्रकारे, पर्सेंटेजमध्ये मोजतो आपण, 1:5 रेशोमध्ये मोजतो. ठीक आहे. आणि तिसरं असते अँगलमध्ये. मॅप्स काढायचे किती आहे. मॅप्सचाही पार्ट इझी आहे माझ्यामध्ये. हा खूपच इझी पार्ट आहे, एकदम सिम्पल आहे. सर्वात काहीच याच्यात कॉम्प्लिकेटेड असं नाही आहे. काही क्वेश्चन्स दिले आहे, हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि याच्याला तुम्ही ड्रॉ करू शकता. बघा हा क्वेश्चन सॉल्व करून बघा. ठीक आहे. आणि तुम्हाला मग कळेल. काय राहिलं तर मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. हा दुसरा आहे, यालाही स्क्रीनशॉट मारून घ्या. टोटल 12 क्वेश्चन्स आहे आणि हे त्यांचे आन्सर आहे. हा आन्सर बघा फर्स्ट याच्यासाठी आणि हे आन्सर की सेकंडवाल्यासाठी. ठीक आहे. आता तुम्ही सगळं स्टडी करा आणि याच्यानंतर स्क्रीनशॉट काढून घ्या लास्ट 4 पेजेसचे, आणि सगळ्यांनी स्टडी केल्यानंतर कमेंटमध्ये सांगा काय गोष्टी आहे. आणि उद्या आपण चॅप्टर 2 घेणार आहे. ठीक आहे. आणि हा पार्ट PPTमध्ये राहणार आहे 50%, आणि 50% आपण AutoCADमध्ये घेणार आहे. ओके. चला मग ठीक आहे. थँक्यू सो मच. काय राहिलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ओके. बाय.